मृत्यू न होता मतदान पार पडलेलं बंगालमधलं गेल्या अनेक वर्षातलं हे मतदान आहे आणि त्यामुळे आज आपण बघतो आहोत की तुष्टीकरणाची राजनीती चालणार नाही, विकासाची राजनीती चालेल हे बंगालमध्ये सिद्ध झालं। आसाममध्ये पुन्हा एकदा भाजपचं सरकार येतं आहे। तामिळनाडूमध्ये खूपच चांगल्या पद्धतीने जागा वाढल्या आहेत। त्या ठिकाणी स्थानिक नवीन पार्टी पुढे आहे। स्वाभाविकपणे अँटी इन्कम्बन्सी दोघांमध्ये विभागली गेली आहे आणि मला वाटतं की पुडुचेरीमध्ये भाजप सरकार आहे, केरळमध्ये आम्ही खातं उघडतो आहोत, टक्के आमचे वाढत आहेत। पण आजचा खरा विजय बंगालमधला जो आनंद आहे, कारण बंगाल केवळ एक राज्य नाही आहे तर एक सीमावर्ती प्रदेश आहे की ज्या प्रदेशातून मुंबईपर्यंत बांगलादेशी येतात आणि आपले उद्योग व्यवसाय बसवतात। स्थानिक तिथल्या माणसाला उद्योग व्यवसायामध्ये तो मागे टाकतो। मला असं वाटतं की या बंगालच्या विजयाने अनेक प्रश्न आपल्या देशाचे सुटणार। पण तावडे सर बिहारचा विजय झालेला होता। बिहारमध्ये मुख्यमंत्री भाजपचा आता बसलेला आहे आणि बंगालमध्ये आता मुख्यमंत्री भाजपचा बसणार आहे असं सध्याचं चित्र आहे। हा आनंद किती मोठा आहे? मला वाटतं की बिहारमध्ये भाजपचा मुख्यमंत्री होणं याचा आनंद आहे, पण तिथे एनडीएचा मुख्यमंत्री होताच। पश्चिम बंगालमध्ये ज्यावेळी राष्ट्रवादी ताकदीची व्यक्ती मुख्यमंत्री बसते त्यावेळी आंतरराष्ट्रीय सीमांच्या दृष्टीने विशेषतः बांगलादेश ज्या पद्धतीने घुसखोरी होते आहे, या देशाची सुरक्षापासून ते बाकी सगळे मुद्दे आता आटोक्यात येतील। पण सर यामध्ये आणखी एक प्रश्न असा आहे की आज इंडिया आघाडी आणि एनडीए, तुम्ही एनडीएचे समन्वयक सुद्धा होतात, त्यामुळे आज एनडीए या परीक्षेमध्ये